नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित वाळे आणि मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे आपला MHT CET चा 11 स्टँडर्डचा एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, दॅट इज मोशन इन प्लेन. तर आपण बघूयात यामध्ये आपण काय बघणार आहोत. आपल्याकडे आहे हे टोटल यामध्ये 8 टॉपिक जो आहे, या 8 टॉपिक्स मध्ये आपण हा पर्टिक्युलर चॅप्टर जो आहे याला आपण डिवाइड केलेला आहे. आपण स्टार्ट करूया विथ द इंट्रोडक्शन, ज्यामध्ये आपण बघणार आहोत एक्झॅक्टली मोशन आणि त्याचा स्टडी करण्यासाठी आपण आपल्या फिजिक्स मध्ये कोणत्या कोणत्या ब्रांचेस पासून स्टार्ट करणार आहोत. सो नंबर 1 आपल्याकडे आपण स्टडी करतो आहोत फिजिक्सचा. फिजिक्स मध्ये एक ब्रांच आहे मेकॅनिक्स, ज्या मेकॅनिक्स मध्ये आपण स्टडी करत असतो मोशन आणि ओव्हरऑल मेकॅनिकल एनर्जीचा. ज्या मेकॅनिक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्याकडे एक ब्रांच आहे स्टॅटिक, ज्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट जर ऍट रेस्ट आहे किंवा त्याला एनर्जी देऊनही तो ऍट रेस्ट जर असेल तर त्याचा स्टडी आपण कायनेटिक्स मध्ये करतो. आणि देन एखाद्या ऑब्जेक्टला जर मेकॅनिकल एनर्जी किंवा फोर्स अप्लाय केल्यानंतर जर तो मोशन मध्ये जर येणार असेल तर त्याचा स्टडी करणार आहोत आपण कायनेटिक्स मध्ये, जो पुन्हा एकदा फर्दर आपण 2 पार्ट मध्ये क्लासिफाय करतो, ज्यामध्ये पहिला पार्ट बघणार आहोत आपण कायनेमॅटिक्स आणि सेकंड पार्ट जो असणार आहे दॅट इज द डायनॅमिक्स. देन कायनेमॅटिक्स मध्ये आपण स्टडी जो करणार आहोत आपण त्या ऑब्जेक्टच्या फक्त आणि फक्त मोशनचा स्टडी करणार आहोत, मोशन ओनली. वाईल डायनॅमिक्स मध्ये आपण त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा मोशन आणि त्या मोशन वरती अप्लाय होणारा फोर्स या दोघांचाही बरोबर स्टडी करणार असतो. ऍज अन एक्झाम्पल आपल्याकडे आहे कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ज्यामध्ये फोर्सचा कुठेही मेन्शन नाही. बट डायनॅमिक्स मध्ये आपल्याकडे आहेत लॉज ऑफ मोशन, ज्यामध्ये वन ऑफ द इक्वेशन आहे आपल्याकडे फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. म्हणजे जेव्हा आपण डायनॅमिक्स मध्ये स्टडी करणार आहोत तर आपण फोर्स आणि एक्सेलरेशन म्हणजे मोशन या दोघांचाही बरोबरच स्टडी करणार आहोत. देन आता आपल्याकडे एखादा ऑब्जेक्ट जो असेल त्याच्या 2 स्टेट कन्सिडर करूया. तो आयदर ऍट रेस्ट असेल तर स्टॅटिक्स मध्ये जाईल, आणि जर मोशन मध्ये जर असेल तर तो कायनेटिक्स, कायनेमॅटिक्स किंवा डायनॅमिक्स मध्ये आपण त्याचा स्टडी करणार आहोत. आपण कन्सिडर करतो आहोत, आपण स्टडी करतो आहोत मोशन इन अ लाईन. सो आपल्याला मोशन म्हणजे काय ह्या पॉइंट पासून आपण स्टार्ट करूयात. देन आपण या ठिकाणी त्या मोशनचे टाइप्स करणार आहोत आणि त्यापैकी एक्झॅक्टली ह्या चॅप्टर मध्ये आपण काय एक्सपेक्ट करतो आहोत ते आपण कंटिन्यू करूया. सो आपण कन्सिडर करूया कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा आपण बोलतो तो मोशन मध्ये आहे, आय मीन आपण बोलत असतो त्याची वेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे ही नॉन झिरो आहे, आपण असं बोलत असतो. आणि बिकॉज वेलॉसिटी ही एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये चेंज होण्यासाठी आयदर मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन यामध्ये चेंज व्हायला हवा, किंवा जर दोघांमध्येही चेंज जर होत असेल तर आणखी वेल अँड व्हेरी गुड. सो आपण आपल्याकडे असलेला ऑब्जेक्ट ऍट रेस्ट आहे की मोशन मध्ये आहे याला रिप्रेझेंट एक्सप्रेस करण्यासाठी त्याच्या वेलॉसिटी ह्या वन ऑफ द प्रॉपर्टीचा यूज करतो. बिकॉज ओनली डिस्प्लेसमेंट किंवा ओनली एक्सेलरेशन हे सफिशियंट नाही आहे, त्याची स्टेट ऑफ मोशन एक्सप्लेन करण्यासाठी ओनली द वेलॉसिटी कॅन डू. सो त्यासाठी आपण वेलॉसिटीच्या हेल्पने मोशन म्हणजे काय त्याचा स्टडी करणार आहोत. जसं आपण आताच डिस्कस केलं, वेलॉसिटी जी आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्या वेक्टर क्वांटिटी मध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे दोन्हीही कंपोनेंट्स असतात. सो आपण मोशनचे टाइप्स करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन आधी आणि देन मॅग्निट्यूड. तर कोणतंही मोशन जे असेल त्याचे जेव्हा आपण ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन त्याचे टाइप करणार आहोत, तर जर आपल्याकडे असलेला ऑब्जेक्ट जर स्ट्रेट डायरेक्शन मध्ये जर मोशन परफॉर्म करत असेल याला बोलणार आहोत आपण लिनियर मोशन. तो जर अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असेल सर्क्युलर मोशन. देन जर तो स्वतः भोवतीच जर फिरणार असेल याला आपण रोटेशनल मोशन. तो जर टू अँड फ्रो किंवा व्हायब्रेट जर होत असेल तर याला बोलणार आहोत आपण ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन बोलूया. आणि असा टाइप ऑफ मोशन ज्यामध्ये त्याचं डायरेक्शनच फिक्स नाहीये. ऍज अन एक्झाम्पल आपण मोशन ऑफ द बर्ड्स कन्सिडर करूया, मोशन ऑफ द इन्सेक्ट्स कन्सिडर करूया, मोशन ऑफ अ गॅस पार्टिकल कन्सिडर करूया की जे कंटिन्युअसली चेंज होत आहे. अशा टाइप ऑफ मोशनला
आपण इरेग्युलर किंवा रॅन्डम टाइप ऑफ मोशन असं आपण बोलू शकतो. सो ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन वी ओनली हॅव द 5 टाइप ऑफ मोशन जे आपण या ठिकाणी एक्सप्रेस केलेले आहे. नाव ऑन द बेसिस ऑफ मॅग्निट्यूड आपल्याकडे फक्त आणि फक्त 2च टाइप असणार आहे. आयदर आपल्या व्हेलॉसिटी ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड जर कॉन्स्टंट जर असेल तर याला बोलणार आहोत आपण युनिफॉर्म मोशन. नाव आपण फक्त त्याच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलत आहोत. डायरेक्शनला आपण सेपरेटली कन्सिडर केलेलं आहे. प्युअर मॅग्निट्यूड मग व्हॉट जी काही त्याची मॅग्निट्यूड असेल ती आयदर कॉन्स्टंट राहील और चेंज होईल. मग जर ती कॉन्स्टंट जर राहणार असेल तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन असं बोलतो. आणि जर ती व्हॅल्यू जर चेंज जर होणार असेल तर याला आपण बोलणार आहोत नॉन युनिफॉर्म मोशन. आता नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये आपण पुन्हा एकदा त्याचे टाइप्स करणार आहोत. विच मीन्स आता मॅग्निट्यूडची व्हॅल्यू जी आहे ही चेंज होणार आहे. मग आयदर ती व्हॅल्यू व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जर इन्क्रीज जर होत असेल अशा टाइप ऑफ मोशनला आपण ऍक्सलरेटेड मोशन असं बोलणार आहोत, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन असणार आहे. आणि जर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जर डिक्रीज जर होणार असेल तर याला आपण डिएक्सलरेशन किंवा डिसलरेशन असं बोलू शकतो. डिएक्सलरेशन आपण एक सिंपल वर्ड यूज करूया. प्रॉपर वर्ड हा डिसलरेशन आहे, ज्यामध्ये ऍक्सलरेशन जो असतो हा निगेटिव्ह असेल आणि त्याची मॅग्निट्यूड जी असेल ही डिक्रीज होईल. आता जर फक्त हे 2च टाइप नाहीयेत आपल्याकडे मोशनचा स्टडी करण्यासाठी, आपण आणखी एक आपला मोशनचा वन ऑफ द इम्पॉर्टंट पॅरामीटर यूज करणार आहोत, दॅट इज द पिरियड. मग आपल्याकडे असलेला ऑब्जेक्ट त्याचं मोशन जेव्हा परफॉर्म करतो आहे तो जर स्वतःला इक्वल इंटरवल नंतर रिपीट जर करणार असेल तर अशा टाइप ऑफ मोशनला आपण बोलणार आहोत पिरियडिक मोशन. फॉर एक्झाम्पल स्पीड ऑफ द फॅन जर कॉन्स्टंट असेल that is periodic motion. We know oscillatory motion is also periodic motion. Uniform circular motion, that is also periodic motion. आणि then there will be काही मोशन असतील जे असणार आहेत नॉन पिरियडिक मोशन. बट इव्हन मोशनला एवढ्या सर्व टाइप्स मध्ये क्लासिफाय करून सुद्धा अजूनही आपण क्लिअर नाही झालेलो की आपण मोशन इन प्लेन म्हणजे एक्झॅक्टली कशाचा स्टडी करणार आहोत आणि इथे मोशन इन लाईन म्हणजे एक्झॅक्टली कशाचा स्टडी करणार आहोत. यासाठी आपण आपल्याकडे असलेलं मोशन जे आहे त्याचा आणखी एका पद्धतीने क्लासिफिकेशन करणार आहोत आणि तो पॅरामीटर तो फॅक्टर जो असणार आहे तो असणार आहे डायमेन्शनचा. मग डायमेन्शन नुसार ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन आपण आपल्याकडे असलेल्या ऑब्जेक्टच्या मोशनला 3 पार्ट मध्ये क्लासिफाय करू शकतो. मोशन इन 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन और 3 डायमेन्शन, विच मीन्स मल्टिपल वेजने जाऊ शकतो की त्या ऑब्जेक्टच्या मोशनला एक्सप्रेस करण्यासाठी मला किती कोऑर्डिनेट्स हवे आहे. आपल्या मॅथमॅटिक्स मधले फक्त एक्स ऍक्सिस हवा असेल 1 डायमेन्शन, एक्स अँड वाय दोन्ही लागत जर असतील 2 डायमेन्शन, एक्स वाय झेड तीनही हवे आहेत आता, दॅट इज द मोशन इन 3 डायमेन्शन. यालाच आपण सिंपल लँग्वेज मध्ये आपल्या फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये जो 1 डायमेन्शनचा मोशन आहे याला आपण बोलणार आहोत मोशन इन अ लाईन. जर 2 डायमेन्शनचा असेल तर याला बोलणार आहोत आपण मोशन इन अ प्लेन. आणि जर 3 डायमेन्शनचा जर असेल तर याला बोलणार आहोत आपण मोशन इन अ स्पेस. सो आता आपण क्लिअर झालो आहोत की आपला जो टॉपिक जो आहे मोशन इन अ प्लेन, विच मीन्स आपण ह्या चॅप्टर मध्ये एक्सपेक्ट करू शकतो आपल्या ऑब्जेक्टचं मोशन जे होणार आहे 2 डायमेन्शन मध्ये. पण आपल्याला 2 डायमेन्शनल मोशन समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 1 डायमेन्शनल विच इज द मोशन इन अ लाईन समजून घ्यावं लागणार आहे, विच इज आवर नेक्स्ट पॉइंट, विच इज अ मोशन इन अ लाईन. सो आपण ह्या पॉइंट पर्यंत आलो आहोत. मोशन इन अ लाईन म्हणजे काय? नंबर 1, on the basis of direction it is a linear motion. Number 2, on the basis of magnitude it is uniform, non-uniform दोन्हीही पॉसिबिलिटीज आहेत. दोन्हीही पॉसिबिलिटीज आपण कन्सिडर पण करणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ पिरियडिक मोशन, हे पिरियडिक इन टाइम आणि पिरियडिक इन स्पेस दोन्हीही पॉसिबिलिटीज आपण कव्हर करणार आहोत. आणि देन मोशन
ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन, यामध्ये हे जे आहे मोशन इन वन डायमेन्शनल टाइप ऑफ मोशन असणार आहे. म्हणूनच याला आपण मोशन इन अ लाईन असं बोललेलो आहोत. मॅथमॅटिकली पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण असं बघितलं तर आपल्या ऑब्जेक्टचं मोशन एक्सप्रेस करण्यासाठी मला ओनली पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस विच इज ओनली वन ऍक्सिस इज मोर दॅन सफिशियंट. याचऐवजी मी मोशन ओनली अलॉंग द वाय ऍक्सिस किंवा मोशन ओनली अलॉंग द झेड ऍक्सिस असं सुद्धा कन्सिडर करू शकतो. बट आपण एक्स ऍक्सिसच कन्सिडर करतो आहोत बिकॉज ऑफकोर्स आपला जो हॉरिझॉन्टल अर्थचा सरफेस आहे तो जो ऍक्सिस आहे आपल्या एक्स ऍक्सिस बरोबर कोइन्साइड होतोय. त्यामुळे मॅक्झिमम टाइम जेव्हा आपण बोलतो मोशन इन अ लाईन, आपण त्याचा स्टडी जो आहे हा एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने कन्सिडर करत असतो. बट दॅट डझंट मीन की आपण अलॉंग द फक्त वाय किंवा फक्त झेड स्टडी करू शकत नाही. करू शकतो. आपण प्रेफर एक्स ऍक्सिस करणार आहोत. मग आपण जर कन्सिडर जर केलं की आपल्या ह्या गिवन कंडिशन मध्ये इथे आपण काही व्हॅल्यूज कन्सिडर करूया आपल्या बेटर अंडरस्टँडिंग साठी. इझी व्हॅल्यू घेऊयात आपण. सो वी हॅव दिस इज -5 अँड दिस इज द -10. ह्या व्हॅल्यूज घेऊया. ना कोणतंही मोशन जे स्टार्ट होणार आहे, बिकॉज तो आपण हा सर्व स्टडी हा मॅटर साठी स्टडी करतो आहोत आणि मॅटरची वन ऑफ द प्रॉपर्टी त्याला काहीतरी मास आहे, तो काहीतरी व्हॉल्यूम स्पेस ऑक्युपाय करतो. यालाच बोलणार आहोत आपण आपल्या मोशन मध्ये सर्वात पहिली बेसिक कन्सेप्ट आहे दॅट इज द पोझिशन. मग पोझिशन म्हणजे काय, तर आपला ऑब्जेक्ट जो आहे या ड्युरिंग द मोशन किंवा ऍट द बिगिनिंग ऑफ द मोशन तो इनिशियली कुठे एक्झिस्ट करत होता. आपण जर कन्सिडर जर करूयात की तो ऍज ऑलवेज इझी ठेवूयात आपण, तो ओरिजिनला एक्झिस्ट करत होता. सो त्याचे इनिशियल कोऑर्डिनेट जे आहे ते असणार आहे 0. फक्त एक्स ऍक्सिसला आहे. सो एक कोऑर्डिनेट इज मोर दॅन सफिशियंट. जर आपल्याकडे याच ठिकाणी हाच ऑब्जेक्ट आपण जर कन्सिडर जर करूया की आपल्याकडे असलेला हा ऑब्जेक्ट जो आहे, जर इनिशियली आपण कन्सिडर जर करूया ह्या जर पॉइंटला जर असता तर आपण बोललो असतो त्याचे इनिशियल कोऑर्डिनेट विल बी +5. हाच जर आपण कन्सिडर केला असता की तो इथे आहे तर याला आपण -5, त्याचे पाय राहिले पाठीमागे. ओके, जर तो याच ऐवजी इथे असता आपण बोललो असतो त्याचे इनिशियल पोझिशन विल बी -5. दिस इज -10, दिस इज +10. आपण बेटर अंडरस्टँडिंग साठी इझी स्टडीज ठेवूया. तो इनिशियली आहे, त्याची पोझिशन इज द 0, ओरिजिनला आहे. आपण कन्सिडर करूया आफ्टर सम टाइम तो जो आहे आपण कन्सिडर करूया तो आलेला आहे आता लेट्स से या पोझिशनला. सो इथे आपण लिहूया त्याची इनिशियल पोझिशन जी होती, इनिशियल पोझिशन. नाउ दिस इज द फायनल पोझिशन. सो कोणताही ऑब्जेक्ट लिनियर मोशन मध्ये आहे ओनली नाव, त्याची इनिशियल आणि फायनल पोझिशन यांच्यामधला जो शॉर्टेस्ट डिस्टन्स जो त्याने ट्रॅव्हल केला आहे अलॉंग विथ द डायरेक्शन, ऑफकोर्स त्याला बोलणार आहोत आपण डिस्प्लेसमेंट. इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड द फायनल, जो आपल्याला इथे क्लिअरली विजिबल आहे, ज्याची व्हॅल्यू असणार आहे +10. व्हॉटएव्हर जे काही युनिट आपण सिलेक्ट करूया ते मे बी सेंटीमीटर असेल, मीटर असेल, किलोमीटर, व्हॉटएव्हर जे आपण डिसाइड करूया ते. इथेच आपल्याला आणखी एक कन्सेप्ट क्लिअर करायची आहे दॅट इज द डिस्टन्स. आणि याने इथे डिस्टन्स जे कव्हर केलं असेल दॅट इज द 10. आपण युनिट जर घेतलं तर 10 मीटर मे बी. दोन्हीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व जर कराल, डिस्प्लेसमेंटला मी प्लस यूज केलेला आहे, डिस्टन्सला ओनली 10 लिहिलेला आहे, विच मीन्स डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी विथ द साइन आणि डिस्टन्स जो आहे इज ओनली अ मॅग्नेट्यूड दॅट इज अ स्केलर क्वांटिटी. आता या पुढची कन्सेप्ट अशी आहे की ऑफकोर्स त्याला इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत तो जस्ट अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ते गेला नसेल लाईक दिस, त्याला काहीतरी टाइम लागला असेल इथे. तो जो काही व्हॉटएव्हर टाइम जो असणार आहे, मग इथे आपण दोन कन्सेप्ट या ठिकाणी डिफाईन करूया. नंबर 1 असणार आहे आपल्याकडे वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, अँड नंबर 2 आपल्याकडे असणार आहे स्पीड, इट इज द डिस्टन्स अपॉन टाइम असणार आहे. रिमेंबर द वर्ड्स, इथे डिस्प्लेसमेंट आहे, इथे डिस्टन्स आहे आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. सो वन्स अगेन वेलॉसिटी इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी.
वेक्टर क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी सिम्बॉल आणि देन त्याच्या डोक्यावरती एरो आपण ड्रॉ करतो. वर्ड मध्ये लिहून त्याला एरो ड्रॉ करत नाही, मी सिम्प्लिफिकेशन साठी बोलतो आहे. सो वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी व्हाईल स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. देन ऑफकोर्स आता त्याचा हा वेलॉसिटी मध्ये जो चेंज होणार आहे, आपण पुन्हा एकदा एक स्टेप रिटर्न येऊया, इथे डिसाइड करूया. आता जर त्याची वेलॉसिटीची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट जर असेल, तो येणार आहे युनिफॉर्म मोशन मध्ये. आणि जर त्याची वेलॉसिटीची व्हॅल्यू आयदर इन्क्रीज डिक्रीज वॉट एव्हर चेंज जर होत असेल, तर तो असणार आहे नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये. ऑफकोर्स तो इनिशियली ऍट रेस्ट होता आणि देन त्याने काहीतरी मोशन, काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे. सो त्याची वेलॉसिटी फायनली पुन्हा एकदा 0 झाली आहे, विच मीन्स डेफिनेटली वेलॉसिटी मध्ये चेंज होत आहे. सो इथे त्याच्या वेलॉसिटी मध्ये जो चेंज होतो आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण आणखी एका नवीन क्वांटिटीने रिप्रेझेंट करणार आहोत, दॅट इज द ऍक्सलरेशन. ऑफकोर्स इथे वेलॉसिटी, ऍक्सलरेशन, स्पीड यांचे ऍडिशनल दोन दोन टाइप आहेत. इन्स्टंटॅनियस अँड द एव्हरेज एकदम बेसिक आहेत, ते तुम्ही डायरेक्टली लर्न करू शकता. फक्त फॉर्म्युले आहे, ऑलवेज कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण हेच फॉर्म्युला यूज करणार आहोत. वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अँड ऑलवेज ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. जर वेलॉसिटीच्या व्हॅल्यूज गिवन असतील तर, इक्वेशन जर दिलं असेल तर ऑफकोर्स आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचं ऍक्सलरेशन जे आहे हे कॅल्क्युलेट करणार आहोत इन्स्टंटॅनियसच्या केसमध्ये. आणि जर मॅग्निट्यूड जर दिले असेल तर आपण एव्हरेज वाले कॅल्क्युलेशन करणार आहोत. ऑन द स्पॉट तुम्ही ते जे आहे हे फिगर आउट कराल की इथे एक्झॅक्टली मला इन्स्टंटॅनियस विचारलं आहे की एव्हरेज विचारलेलं आहे. रेस्ट ऑफ द टाइम हेल्पसाठी मी आहेच इथे. सो हे एकदम बेसिक आहे आपल्याकडे, मोशन इन अ लाईन. नाव याचाच आपला पुढचा पार्ट आहे. नाव फायनली आपण मोशन इन अ लाईन जो आहे इथे, याचा हा पार्ट जो आहे एकदम बेसिक वाला कम्प्लीट केलेला आहे. यामध्येच एक ऍडिशनल स्टोरी आपण ऍड करूया आणि यामध्ये आपण एक फोर्स ऍड करूया. नाव आता आपल्याकडे कन्सिडर करूया, आपल्याकडे आहे एक हॉरिझॉन्टल सरफेस. हॉरिझॉन्टल सरफेस वरती आपण कन्सिडर करूया आपल्याकडे एक व्हेकल आहे. फॉर सम रिझन टायर्स वगैरे नाहीये त्याला. या व्हेकलचं मास कन्सिडर करूया m. ऑफकोर्स इनिशियली आपली व्हेकल जी आहे ही ऍट रेस्ट आहे, पण जर ह्या व्हेकलला जर आपण फोर्स जर अप्लाय जर केला, लेट्स से आपण इथे f डायरेक्शन, f मॅग्निट्यूडचा जर फोर्स जर अप्लाय केला ह्या डायरेक्शन मध्ये, सो आता ही व्हेकल जी इनिशियली ऍट रेस्ट आहे आणि आपण मोशनचा स्टडी करतो आहोत, तर ही व्हेकल येणार आहे मोशन मध्ये. मग त्याची पोझिशन चेंज होईल, काहीतरी डिस्प्लेसमेंट होईल, वेलॉसिटी असेल आणि देन ऍक्सलरेशन असेल. सो आपण कन्सिडर करूया त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन जे आहे या ठिकाणी प्रोड्यूस झालेलं आहे. मग या तिघांमध्ये जे एस्टॅब्लिश झालेलं रिलेशन आहे आपल्याकडे, याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मधनं आपण डायरेक्टली यूज करूया. यांच्यामध्ये होणार आहे F इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जर त्या ऑब्जेक्ट वरती व्हॉट एव्हर त्याचं मास असेल, जर आपण फोर्स इंटू मास, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन जर अप्लाय केला, डेफिनेटली त्याच्यामध्ये लिनियर मोशन असेल, किंवा जर त्याच्यामध्ये लिनियर मोशन प्रोड्यूस झाला आहे म्हणजे डेफिनेटली त्यावरती मास इंटू ऍक्सलरेशन हाच फोर्स अप्लाय झालेला असेल. हे दोन्हीही वेजने वर्क होतं. आपल्या बेटर अंडरस्टँडिंग साठी पुढे जाऊन मल्टिपल ऍप्लिकेशन्स मध्ये मी तुम्हाला रिमाइंड करून देईन, तुम्हीही नोटीस कराल. देन आपल्याला बघायचं आहे कायनॅमेटिकल इक्वेशन्स. थोडा बेस बघूया त्याचा. कायनॅमेटिकल इक्वेशनची रिक्वायरमेंट पण काय आहे आपल्याकडे. सो आपण स्टडी करतो आहोत मोशनचा, आणि ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन तर आता आपल्याला समजलं हे लिनियर मोशन आहे, आणि लिनियर मोशन मध्ये देयर इज नो चेंज इन डायरेक्शन, तर तो काही रोलच नाहीये. आपलं कॉन्सन्ट्रेशन नेहमी असणार आहे लिनियर मोशन मध्ये ऑन द बेसिस ऑफ मॅग्निट्यूड. सो आता जर त्याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, दॅट इज द युनिफॉर्म मोशन, आणि जर मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नाहीये, चेंज होते आहे, दॅट इज द ऍक्सलरेटेड मोशन. मग जर युनिफॉर्म मोशन जर असेल तर आपल्याकडे फॉर्म्युलेज कसे सिम्प्लिफाय होतील. जर आपलं मोशन जर युनिफॉर्म जर असेल, आपण इथे लिहूया, आपल्या ह्या केसमध्ये आपण बोलूयात इथे आपलं ऑब्जेक्टचं मोशन जे आहे दॅट इज द युनिफॉर्म मोशन, विच मीन्स वेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे ही राहणार आहे कॉन्स्टंट. रिमेंबर, हा लिनियर मोशन मध्ये आहे, सो डायरेक्शन चेंज होण्याचा काही प्रश्नच नाहीये इथे.
सो जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट जर असेल तर माझ्याकडे एक स्टेप पुढे जाऊन आपण कॅल्क्युलेट करू शकतो ऍक्सेलरेशन, जसा फॉर्म्युला आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. नाउ चेंज इन टाइम तर ऑलवेज होणार आहे, बिकॉज टाइम जो आहे इट इज अ युनिडायरेक्शनल फोर्थ डायमेन्शन, जो कोणासाठी थांबत नाही, स्पीड इन्क्रीज डिक्रीज करत नाही, कोणासाठी काहीच करत नाही येतो इन अ वे. सो राहिला प्रश्न ओनली चेंज इन व्हेलॉसिटीचा, बट बिकॉज व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, चेंज इन व्हेलॉसिटी 0 आहे, तर ऍक्सेलरेशन सुद्धा असणार आहे आपला 0. इन अ युनिफॉर्म मोशन मध्ये ऍक्सेलरेशन इज 0. एक स्टेप रिटर्न येऊया. वी नो व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे बेसिक फॉर्म्युलाला इज द व्हेलॉसिटी इनटू टाइम. बिकॉज व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपल्याकडे असलेला ऑब्जेक्ट हा इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करेल. आणि जसं मी पाठीमागे मेन्शन केलं होतं की आपल्याकडे असलेलं लिनियर मोशन हे पिरियडिक मध्ये, पिरियडिक इन टाइम आणि पिरियडिक इन स्पेस आहे की नाही हे आपण बघणार होतो. तर जसं इथे क्लिअर आहे की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर इक्वल टाइम मध्ये तो इक्वल डिस्टन्स कव्हर करेल, याला आपण पिरियडिक इन स्पेस असं बोलणार आहोत. म्हणजे तो इक्वल टाइम मध्ये इक्वल स्पेस कव्हर करत जाणार आहे. दिस इज इझी स्टडी, यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम कुठे येतो, जर त्याची व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे आयदर इन्क्रीज किंवा डिक्रीज जर होणार असेल तर, सॉरी, जर त्याची व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज जर होणार असेल तर आता ऍक्सेलरेशन प्रेझेंट आहे. आता ऍक्सेलरेशनला आपण कॉन्स्टंट कन्सिडर करून देन पुढचे कॅल्क्युलेशन अज्युम करतो आहे. सो आपण कन्सिडर करूया, आपल्याला स्टडी करायचा आहे कायनॅमेटिकल इक्वेशनचा. नंबर 1, आपल्याला कायनॅमेटिकल इक्वेशनची रिक्वायरमेंट का आहे, बिकॉज आपलं मोशन जे आहे आता युनिफॉर्म नाहीये, इट इज अ नॉन युनिफॉर्म मोशन, ज्यामध्ये ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू नॉन झिरो आहे, प्रेझेंट आहे. सो देअरफॉर आपल्याला कन्सिडर करायचे आहे कायनॅमेटिकल इक्वेशन्स. मग आपल्याकडे कायनॅमेटिकल इक्वेशन्स आहेत 3, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. त्याआधी आपण डिसाइड करूया की कायनॅमेटिकल इक्वेशन्स मध्ये आपण कन्सिडर करूया की आपल्याकडे असा एक ऑब्जेक्ट आहे ज्याची इनिशियल पोझिशन इथे आहे ऑफकोर्स, आणि जेव्हा तो मोशन मध्ये आला त्याची आपण नवीन पोझिशन जी आहे इथे कन्सिडर करूया. नाव ह्या पर्टिक्युलर केसमध्ये ड्युरिंग द मोशन त्याने काहीतरी या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कव्हर केली आहे. त्याची इथे इनिशियल व्हेलॉसिटी होती, इथे फायनल व्हेलॉसिटी आहे, आणि बिकॉज व्हेलॉसिटी चेंज झाली आहे इथे ऍक्सेलरेशन पण आहे. आणि ऑफकोर्स त्याला ए टू बी कोणत्याही पॉइंटला ट्रॅव्हल करण्यासाठी इनिशियल टू फायनल काहीतरी टाइम सुद्धा युटिलाइज होणार आहे, टाइम लागणार आहे. मग ह्या केसमध्ये ह्या सर्वांमध्ये असणारं जे रिलेशन आहे हे एस्टॅब्लिश केलेलं आहे आपण विथ द हेल्प ऑफ कायनॅमेटिकल इक्वेशन्स. आणि रिमेंबर, ह्या कायनॅमेटिकल इक्वेशन्सचे जे 3 इक्वेशन जे आहेत आपल्याकडे आहे v square is equals to u square plus 2as, v is equals to u plus at, and s is equals to ut plus 1/2 at square. या सर्व कायनॅमेटिकल इक्वेशन्स मध्ये आपण अज्युम केले आहेत काही बेसिक गोष्टी. नंबर 1, ऍक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. हे सर्वात मोठं अझम्पशन आपण कन्सिडर करतो आहोत. जर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे तरच आपण हे कायनॅमेटिकल इक्वेशन्स यूज करू शकतो. आणि बिकॉज ह्या सर्व इक्वेशन्स मध्ये इथे पॉझिटिव्ह साइन आहे, याचा मीनिंग असा होतो की व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे ही इन्क्रीज होते आहे, आणि आपल्याकडे असलेलं ऍक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह आहे आणि कॉन्स्टंट पण आहे. जर याच ठिकाणी एक्झॅक्टली अपोजिट केस कन्सिडर करूयात आपण, आपण जर कन्सिडर जर केलं एक्झॅक्टली सेम केस मध्ये इथे आपण जर असं जर बोललो की आता ऍक्सेलरेशन जो आहे वन्स अगेन कॉन्स्टंट आहे, नो प्रॉब्लेम, बट आता व्हेलॉसिटी जी आहे ही डिक्रीज होणार आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन जे आहे हे निगेटिव्ह आहेत.
तर आपल्या ह्या कायनॅमेटिकल इक्वेशन्स मध्ये ओनली छोटासा चेंज होणार आहे. तो चेंज असा आहे की ह्या इक्वेशन मध्ये हे जे पॉझिटिव्ह साइन जे होतं ह्या इक्वेशन्स मध्ये ते सिम्पली आता निगेटिव्ह आणणार आहे. रेस्ट ऑफ द एव्हरी इक्वेशन जे आहे ते ऍज इट इज राहणार आहे. सो हे आहे आपल्याकडे कायनॅमेटिकल इक्वेशन्स. या आहेत आपल्या दोन कंडिशन्स. सो जर आपल्याकडे युनिफॉर्म मोशन जर असेल, एक फॉर्म्युला इज मोर दॅन सफिशियंट, which is velocity is equals to displacement upon time. This is for the uniform motion, एकच फॉर्म्युला. But it is now if it is non-uniform motion with positive acceleration, तीन फॉर्म्युले, negative acceleration, तीन फॉर्म्युले, extremely easy. This is kinematical equation. आता जर आपण यामध्ये नोटीस जर केलं तर फोर्स जो आहे याची कोणतीही टर्म आपल्याला कुठेही दिसत नाही. म्हणजे इथे आपण स्टडी जो करतो आहोत ओनली मोशनचा करतो आहोत. म्हणूनच आपण इथे जे इक्वेशन जे आहेत यांना आपण कायनॅमेटिकल इक्वेशन्स बोललो आहोत. बिकॉज हे कायनॅमेटिक्स मध्ये आहेत. इथे फोर्स जो आहे याचा इव्हन मेन्शन सुद्धा नाहीये. Therefore it is the kinematical equations. आपण आपल्या चॅप्टर मध्ये खूप पुढे रीच झालेलो आहोत. देन आपल्याला बघायचं आहे छोटीशी कन्सेप्ट आहे इज द रिलेटिव्ह वेलॉसिटी. डे टू डे लाईफ मध्ये आपण आउट ऑफ ऑल द टाइप ऑफ कॅल्क्युलेशन आपण फक्त रिलेटिव्ह वेलॉसिटीचा खूप यूज करत असतो. आपण कुठेही ट्रॅव्हल करत आहोत, ऑफकोर्स त्यांचं स्पीड अँड ऑल सर्व काही मॅटर करणार आहेत. बट कोणत्याही व्हेकलला आयदर आपण पास होऊ देतो आहे किंवा ओव्हरटेक करायचा आहे अँड ऑल दोज थिंग्स, या सर्वांमध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे एव्हरीवन रिलेटिव्ह वेलॉसिटी. म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या ज्या इंडिव्हिज्युअल वेलॉसिटी